ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहत असतो की आता रविराज आणि अर्जुन खरं इथे डिस्कशन करत असतात. रविराज इथे म्हणत असतात की आज जे काही कोर्टात झालं ते खरं तर व्हायला नको होतं, कारण की उद्या जर नागराजला बेल मिळाली तर मात्र आपल्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं. तेव्हा अर्जुन इथे म्हणत असतो की आपल्याला प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे. आता ह्यांचं बोलणं इथे सुरू असतं तितक्यातच इथे सायली आलेली असते. सायली इथे आल्याबरोबर रविराज म्हणतात की सुमन सुमन ठीक आहे ना? तेव्हा सायली म्हणते हां ठीक आहेत त्या, मी त्यांना रूममध्ये सोडून आले आहे. पण मात्र त्यांच्या मनात आणखीही नागराज काकाबद्दल भीती आहे. ती भीती जायला खरं तर वेळ लागणार आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नागराज काका जर बेलवर सुटला तर ती भीती आणखी वाढेल आणि मला तर असं देखील वाटतं आहे की त्या ॲक्सिडेंटचे सर्व पुरावे तो आता इथे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न करेल. रविराज देखील इथे असं म्हणत असतात की जेव्हा तो बाहेर येईल तेव्हा तो फरार नक्कीच होण्याचा प्रयत्न करेल किंवा फरार होईल. आता इथे सायली म्हणत असते की मग आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की त्यांना जामीनच मिळणार नाही. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो हो आम्ही त्यावरच आता इथे चर्चा करत होतो. तेव्हा आता इथे सर्वच जण विचार करत असतात की नेमकं असा कोणता प्लॅन करावा की नागराज बाहेरच नाही येणार. तेव्हा मात्र सायलीला एक आयडिया आलेली असते. सायली म्हणत असते की आपण जे आतापर्यंत करू शकलो असतो तेच आपण आता करूया. असा कोणता प्लॅन आहे तेच आता पुढे पाहणारच आहोत. आता इकडे दुसऱ्या बाजूला जेलमध्ये नागराज इथे आता मेहपतला बोलत असतो. कसं होणार रे तुझं? मी तर आता इथून फुर होणार आहे, मला बेल मिळणार आहे उद्या सकाळी बघ, मी आता तुला इथे दिसणार देखील नाही. तुझं कसं होणार रे? आता अवघड आहे तुझं. सॉरी तुला मी आता इथे कंपनी देऊ शकणार नाही. तुला आठवण येईल का रे माझी? येईल का सांग की. तेव्हा मात्र मेहपत इथं एकही शब्द बोलत नाही. नागराज इथे म्हणतो की तुला कसलं रे इथे टेन्शन आलं आहे? एवढं काय विचार करत आहे? मी बाहेर गेल्यावर तोंड उघडेल याचं टेन्शन आहे का? तू अजिबात काळजी करू नको. आपण एकदा शब्द दिला की दिला, आपण परत मागे हटत नसतो. तू शब्द दिलास, तू मागे नाही ना हटणार? तू नाही ना घेणार माझं नाव? असं इथे आता धमकावूनच इथे नागराज मेहपतला इथे मात्र मेहपत खरं एकही शब्द बोलत नाही, कारण की त्याच्या मुलीसाठी त्याला हे करणं भागच होतं. आता इथे थोड्या वेळातच खरं तर इथे हवालदार बोलायला असते नागराजला की तुम्हाला बेल मिळाली. आता बेल मिळाली ऐकल्याबरोबर आता लगेच नागराज इथे हसत असतो मेहपतकडे बघून आणि त्याच्याकडे जाता जाता त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणत असतो की ए मेहपत, अरे तुला कायद्याच्या तर सर्व बाजू माहीत आहेत, तरी देखील तू इथंच कसं काय? तू इथं सडत का बसला आहेस? तुला तर सगळ्या कायद्याच्या पळवाटा माहीत आहेत, खाचाखुचा माहीत आहे, तरी देखील तू इथेच. आतापर्यंत तू बाहेर निघायला हवं होतं, पण नाही, तू नाही निघू शकला. पण मात्र मी चाललो आहे एकदम सरळ मार्गाने, एकदम कायद्याच्या मार्गाने, सरळ साध्या मार्गाने, अजिबात कुठेही काही न करता मी चाललो आहे एकदम जंटलमॅनसारखं. आणि कोर्टाला देखील कळलं आहे की नागराज किल्लेदार हा बेकसूर आहे, त्यामुळे तर त्यांनी लगेच बेलला इथे परमिशन दिली आहे, लगेच मला बाहेर काढलं आहे आणि माझी या आरोपातून देखील लवकरच मुक्तता येणार. आणि तू बस इथंच सडत तुझ्या मेलेल्या मुलीची आठवण काढत. मुलीची आठवण काढली म्हणून मला एक गोष्ट आठवली बघ, आपली डील तुझ्या लक्षात आहे ना? नक्कीच ना? विसरला नाही ना तू आणखी? विसरशील कसा म्हणा, नाही का? अरे मी तर आता बाहेर गेलो ना तुझ्या साक्षीसाठी, म्हणजे तुझ्या मुलीसाठी मी देवाकडे प्रार्थनाच करत नाही आहे की तिच्या आत्म्याला शांती मिळावं. आणि हे बघ, जर तिला खरोखरची शांती मिळवायची असेल असं म्हटल्याबरोबर खरं मेहपतला इथे फार राग आलेला असतो. तिथलंच ते भांडं घेतो आणि जोरात त्याच्या अंगावर फेकत असतो. आता इथे तो हवालदार येतो, काय चाललंय तुमचं असं म्हणून इथे नागराजला घेऊन गेलेला असतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे नागराज बाहेर आलेला असतो. बाहेर आल्याबरोबर तो आता इथे भालेराव जो वकील असतो त्याला धन्यवाद म्हणत असतो की तुम्ही तर मला लगेच बेल मिळवून दिली. तेव्हा भालेराव इथे म्हणतात की ते तर माझं कामच आहे. तेव्हा इथे सावंत म्हणत असतात कॉन्स्टेबल, नागराज किल्लेदारांना त्यांच्या सर्व काही वस्तू इथे देऊन टाका. आता इकडे सर्व वस्तू दिल्याबरोबर आता तो इथे घड्याळ वगैरे सर्व इथे घालत असतो. आता हे जर घालण्याची ते सुरू असतं तितक्यातच इथे येतो तो म्हणजे आपला अर्जुन. अर्जुन आल्याबरोबर खूप रागात असतो. तो जोरात आता नागराजला इथे लात मारून खरं तर खाली पाडलेला. आता इथे नागराज लगेच म्हणत असतो की काय करतो अर्जुन हे? मला माहिती आहे तुझा माझ्यावर प्रचंड राग आहे, माझ्यावर तुझा राग आहे, मग असं करणार का तू माझ्यासोबत? आता इथे नागराज म्हणत असतो की मला बेल मिळाली आणि मी चाललो आहे घरी. आता तो जातच असतो तितक्यातच अर्जुन त्याच्या कॉलरला पकडतो आणि त्याला जोरात ओढून म्हणत असतो की तुझा एका गुन्ह्यासाठी तुला बेल मिळाली आहे, मात्र तुझ्यावर जे बाकीचे आरोप आहेत त्याचं तू काय करणार? आता नागराज इथे घाबरतच म्हणत असतो कोणते आरोप? कसले आरोप? माझ्यावर कोणतेही आरोप नाही. तेव्हा लगेच आता इथे भालेराव म्हणत असतात की माझ्या आशिलावर आणखी कोणतेही आरोप नाहीत. इथे ज्या केसबद्दल तुम्ही बोलत आहात त्यावर तर मात्र त्यांना इथे बेल मिळालेली आहे आणि असा त्रास द्यायला खरं
तर तुमच्यासारख्या नामकिंत वकिलाला खरं तर इथे अजिबातच शोभत नाही. आता इथे अर्जुन म्हणत असतो की एका वकिलाला काय शोभतं आणि काय नाही हे मला तू सांगू नको, आणि एखाद्या क्लायंटसोबत कसं वागायचं हे मला चांगलंच माहीत आहे आणि मी अगदी तसंच वागत आहे. आता इथे नागराज म्हणत असतो की मला नेमकं कोणत्या आरोपाबद्दल तू बोलत आहेस. तेव्हा मात्र इथे सगळ्याच जणी इथे आलेल्या असतात, त्या म्हणजे प्रतिमा, सुमन आणि आपली सायली. आता इथे सायली म्हणत असते की नागराज काका, 22 वर्षापूर्वी जो काही कट केला त्याबद्दल तर तुम्हाला शिक्षा नाही मिळू शकत, मात्र घरगुती हिंसा याबद्दल तुम्हाला शिक्षा नक्कीच मिळणार. आता इथे सुमन काकू देखील इथे बोलत असते. सुमन इथे म्हणत असते की इन्स्पेक्टर सावंत, मला इथे माझ्या नवऱ्याबद्दल म्हणजेच नागराज किल्लेदार यांच्या विरोधात तक्रार दाखल करायची आहे. आता खरं तर ही थोडंफार घाबरलेलीच असते, ती घाबरतच ह्या सर्व काही गोष्टी बोलत असते. ती म्हणत असते की मला यांनी खूप मारलं आहे, मला इथं खूप छळ केला आहे यांनी, त्यामुळे त्यांच्या विरोधात मला तक्रार इथे करायची आहे, मला आत्ताच्या आता यांच्यावर तक्रार करायची आहे. तेव्हा मात्र सावंत इथे म्हणतात की तुम्ही लेखी तक्रार द्यायला तयार आहात का. तेव्हा सुमन म्हणते हो, मला फक्त सांगा कुठं साईन करा. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर सावंत लगेच त्या भालेरावला म्हणत असतात की तुमचा क्लायंट आता फसला आहे, त्याला तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, कारण की त्यांच्यावर आता डोमेस्टिक व्हायलन्स ही केस दाखल झालेली आहे. आता इथे नागराज म्हणत असतो की मला तर ऑलरेडी बेल मिळालेली आहे, त्यामुळे मी बाहेर जाणारच. आता हे सर्व काही अर्जुनने ऐकल्याबरोबर अर्जुन म्हणतो की तुला त्या ॲक्सिडेंट केसबद्दल इथे बेल मिळालेली आहे, मात्र जो काही तुझ्यावर आता आरोप झाला आहे त्यावर तुला बेल मिळणार नाही. आता इथे नागराज म्हणत असतो की अर्जुन, मला माहीत आहे तुला मला इथे अडकून ठेवायचं ना, म्हणून हे सर्व काही तू करत आहेस, पण मात्र मी इथून देखील सुटेल, कारण की जसं पहिल्या केसमध्ये मी बेल मिळवली तशीच ह्या केसमध्ये देखील बेल मिळवू शकतो आणि बाहेर निघू शकतो. आता अर्जुन इथे म्हणत असतो की ॲडव्होकेट भालेराव, तुमच्या क्लायंटला हे सांगा की डोमेस्टिक व्हायलन्सची केस नेमकं कशी असते आणि त्यावर नेमकं काय कारवाई होत असते. आता इथे नागराज म्हणत असतं, बोला ना भालेराव, अहो आपण बेलसाठी अप्लाय करू असं सांगा की त्यांना. तेव्हा मात्र हा भालेराव म्हणत असतो की नाही किल्लेदार, आपण असं नाही करू शकत, या केसबद्दल खरं तर बेलच मिळत नाही. आता इथे नागराज खरं हे सर्व ऐकून इथे थोडाफार घाबरलेला असतो. तो इथे म्हणत असतो की तुम्ही मुद्दाम करता हे सर्व मला इथे ठेवण्यासाठी, पण मात्र एक लक्षात ठेवा, जर ते एखाद दिवशी हात उचलला, एखादी चापट मारलीस तर ते काय घरगुती हिंसा होते का. तेव्हा मात्र इथे सायली म्हणते हा होते, कारण कुठल्याही स्त्रीच्या अंगाला परवानगीशिवाय हात लावायचा नसतो, ती तुझी बायको असली तरी देखील. आता सायली असं स्पष्टच बोलत असते. आजच्या पुरतं एवढंच. खरं तर सायली आणि अर्जुनच्या या प्लॅनमुळं खरं आता नागराज बाहेर निघेल असं तर वाटत नाही, आता त्याला नक्की शिक्षा होईल असं वाटत आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला खरं अजिबातच विसरू नका. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.